नमस्कार युट्यूब फॅमिली. तर आज घेतलाय बघा पुन्हा ब्लॉग बनवायला. 2 दिवस झाले मी काय ब्लॉग बनवलाच नाही. आज घेतलाय ब्लॉग बनवायला. तर आता उद्या पाडवा आहे. तर आज थोडी साफसफाई वगैरे करत होती. तर दिवसभर काय वेळ भेटलाच नाही. तर म्हटलं आता संध्याकाळचे बघा 9 वाजलेत. 9 वाजता मी ब्लॉग बनवायला घेतलाय. घरात कोणीच नाहीये. अक्षय, निखिल, त्याचे बाबा हे सगळे बाहेर गेले. आणि मी आणि मनोच येतो फक्त घरामध्ये. बघा मनू पण झोपलाय. तर एकटीला खूप कंटाळा आला म्हणून म्हटलं मनू असं झोपलाय ना. मनू त्याच्या खोक्यात झोपलाय. त्याला खोका आवडतो म्हणून त्यासाठी आम्ही खोका ठेवतात घरात. मस्त बाहेर गेला, बाहेरून आला, खाल्ला आणि झोपलाय. मग आता हे गेलेत बाजारात. उद्यासाठी म्हटलं काठी, बांबूची काठी घेऊन या आणि फुलं, नारळ आणि बाकीचं मग लिंबाचा पाला, आंब्याचा ढगळा. एरंडाची काठी असते आमच्याकडे, बोलतात एरंडाच्या काठीला महत्व जास्त आहे. पण इथे कुठे शोधायला जाणार. मग म्हटलं कुठे जर झाड दिसलं तर 1-2 पानं आणणं म्हटलं, ते बांधलं तरी चालतं. असं काही नाही काठीच पाहिजे म्हणून. इकडं बांबूच्याच भेटतात जास्त. तर माझ्याकडे होती काठी, पण शिफ्टिंग केली तर काठी आम्ही तिथंच राहिली आमची. आणलीच नाही. खूप दिवसाची होती आणि एवढी चांगली होती ना, बांबूचीच होती. त्याला असे 2 हे होते खणगड्या. तर एका ह्याच्यात घाटी अडकवायला यायची, एका ह्याच्यात तांब्या, आणि बांधायला पण मस्त यायची. खूप उंच होती, मोठीची मोठी होती. काही काही लोक वर्षाला म्हणजे खरेदी करतात नवीन. पण माझ्याकडे खूप जुनीच होती. मी दरवर्षी त्याला असे धुवायचे आणि तीच उभं राहायचे. तर आपला उद्याचा गुढीपाडव्याचा ब्लॉग मी स्पेशल बनवणार आहे. आज जास्त काय मोठा नाही बनवणार, छोटाच बनवणार आहे ब्लॉग. आणि आज दिवसभर पण थोडी साफसफाई वगैरे केली ना, तर कंटाळा आलाय खूप. म्हणजे धूळ येते ना उन्हाळ्याची. पावसाळ्याचं एवढी धूळ नसते, पण उन्हाळ्याची आणि रस्ता समोरूनच आहे. त्याच्यामुळे दिवसभर एवढी धूळ येते ना घरामध्ये. 2 दिवसाला 3 दिवसाला सगळं साफ करायला लागतात, खिडक्या वगैरे सगळं. नाहीतर एवढी माती माती दिसते. आणि म्हणून आमचा बसतो ना इकडे तिकडे, म्हणून आम्हाला साफ मला तर करायलाच लागतं. कारण ते साफ नाही केलं तर त्याच्यावर तो जाऊन बसतो. बाहेर तर लोळण येतच येतं मातीत, पण घरात नको वाटतं की तसाच बसतो. मग सगळीकडे तो असं फिरतो. म्हणून स्वच्छता ठेवलेले चांगले असते, म्हणून मी पुसून घेते त्याच्यासाठी. तर सोप्यावरचे पण खोळी, औषधाच्या कवर वगैरे सगळं मी आज धुवून टाकलंय बघा सोप्यावर. हे बघा उषाचे कवर काढले, सोप्यावरचं पण कवर धुतले. मने एवढा नख मारतो ना, खूप वाट लावली सोप्याची. एवढे टोकदार नख आहेत ना त्याचे, खूप असं खरखर खरखर उकरीतो. लय वाट लावले. म्हणजे नवीनच होता. आम्ही असं म्हणजे नख सुद्धा असं टोचलं नव्हतं त्याला. पण मनू जसं आलाय ना, तसं त्याने वाट लावून टाकली सोप्याची. त्याला कशाचा पण असं म्हणजे बाहेर नाही लगेच नेलं किंवा काय, त्याला राग आला ना, तर खाली पण असं उलटा होऊन दोन्ही पायाने उकरीतो. नाहीतर मग असा लोंबकळतो. आणि नख त्यांचे कसे टोकदार असतात ना, तर लगेच होल पडते. जाऊ दे आता म्हटलं, थोड्या दिवस नंतर मग बघूया म्हटलं नवीन चांगला मजबूत. कारण मण्याचे नख टोचणार नाहीत त्याच्यात असं, जर मिळत असेल तर तसं. कारण मी त्याच्या कवर आणलेत ना, त्याने किती नख मारले तरी त्याला काहीच होत नाही. एवढं मजबूत कवर येते फुले बनवायला. ते बघा असे केळ सोलून घेत. असे जास्त झालेली केळी असतील ना, तर टाकून न देता त्याचे गुलगुले खूप छान होतात. गव्हाचे पीठ टाकायचं
आणि एकदम हे असं बारीक हाताने कुस्करून घ्यायची केळी आणि झालेले असतात त्याच्यामुळे एकदम बारीक होतात. त्याची अशी गिटळी एक पण राहिली नाही पाहिजे. गव्हाचं पीठ, वेलची पावडर टाकायची म्हणजे वेलची कुटून टाकायची थोडीशी, थोडंसं मीठ टाकायचं आणि गूळ खिसून टाकायचं. जास्त पण नाही गोड लागत. 2-3 केळी असते ना ते 1 वाटीभर गूळ आणि जेवढं मावेल आपलं भज्याचं पीठ कसं असतं त्या प्रकारे हे पीठ भिजून घ्यायचं आणि भजे सोडता येताना असं आपण जसं भजेचं पीठ बनवतो ना सेम तसंच बनवायचं. पण एवढे छान लागतात ना केळीचे गुलगुले खूपच भारी लागतात. तर बघा हे असे टिपके पडलेले केळी येते. तीन तीन केळी होते. म्हटलं आता हे फुकटच जाते. तर गोड खायला पण सगळ्यांनाच आम्हाला आवडतं म्हणून म्हटलं आता चला याचे गुलगुलेच बनवते. तर चला आता मी घेते गुलगुले बनवून. तर बनवून झाले माझे गुलगुले आणि थोडेसे खाल्ले पण. तर हे बघा कसे झाले गुलगुलेचा कलर. हे बघा खूप छान लागतात आणि खायला हे बघा एकदम असे नरम नरम. तर खूप छान लागतात खायला. पिकलेलं केळी, गूळ, मीठ टाकलं थोडस, वेलची पावडर आणि गव्हाचं पीठ भाज्यासारखं असं भिजवायचं. तेल तर अजिबात लागत नाही. जेवढं टाका तेवढं तसंच राहतं. खूप मस्त झालं. तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कसे झाले. ते खूप छान लागतात. तर चला इथेच आता ब्लॉग खूप मोठा होतोय. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि गुड नाईट. आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा.